आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आज अकोल्याच्या दौऱ्यावर सकाळी 9 वाजता ते अकोल्यामध्ये दाखल होणार। नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आढावा बैठक। काँग्रेस सोडणं ही माझी एक खूप मोठी चूक होती, प्रणव मुखर्जींचे पुत्र अभिजित मुखर्जींचं वक्तव्य। अभिजित मुखर्जींची काँग्रेसमध्ये घर वापसी। पुण्यामध्ये 24 तासात जीबीएसच्या एका रुग्णाची नोंद। शहरामध्ये जीबीएसमुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर राज्यात जेएसबीचे एकूण 203 रुग्ण। ऊस तोडणी यंत्रासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव सादर करावा, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींचे निर्देश। अमरावतीमध्ये भाजीपाल्याचे देखील भाव घसरले। टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघेना। शेतकरी हवाल दिल तर 25 किलोचा टोमॅटोचा कॅरेट फक्त 100 रुपये किलो। चंद्रपूर जिल्ह्यातील इल्लारपूरवर पाणी संकट। जलजीवन मिशनची कामं अर्धवट, नळ जोडणी देखील रखडली। उपाययोजना करा अन्यथा गाव सोडा, ग्रामस्थांचा इशारा। पुण्याच्या खेडमध्ये खंडोबा देवाची यात्रा माघ पौर्णिमेच्या निमित्तानं उत्साहात संपन्न। यावेळेस हजारो भाविकांनी देवासमोर नवसाची जागरणं घालत घेतलं देवाचं दर्शन। अहिल्यानगरच्या आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 16,50,000 रुपयांच्या अफरातफर केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।